त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपला विषय मागे झालेले चक्रांचे विषय बाकी भरपूर काय माहिती पाहिली. आता आपण ची बॉल बघा ची बॉलचे 6 ते 7 प्रकार असतात. ची बॉल म्हणजे एक चेंडू असतो. आपण चेंडू बनवतो रेकीद्वारे आणि त्या ची बॉलद्वारे उपचार करतो. कारण आपण तास-तास, 1-1 तास, अर्धा तास उपचार कधी-कधी करू शकत नाही. घरातले असतील, तुमचे असतील. त्यासाठी त्या ची बॉलचा उपयोग होतो आणि तो जास्त वेळ उपचार करू शकतो आणि करतोच. म्हणून त्या ची बॉलचा उपयोग केला जातो. रेकीमध्ये त्याला आपण ची बॉल बोललं जातं. जापनीज शब्द ठीक आहे. आपण काय फुटबॉल सारखा बॉल असतो. ते साधारणतः एवढ्या हातामध्ये आपण तो क्रिएट करायचा असतो. ते नंतर पाहू. ची बॉलने आपले हीलिंग डीप होतं, चांगलं होतं आणि उशीरपर्यंत चालू राहतं हीलिंग. म्हणजे असं नाहीये की लगेच आपण कसं एका ठिकाणी हात ठेवला की परत उचलायचा 5-5 मिनिटांनी. ची बॉल ठराविक गोष्टींसाठी ठराविक पॅटर्नमध्ये वापरला जातो. 7 चक्र असतात. 7 चक्रांमध्ये वेगवेगळे इश्यूज असतात, प्रॉब्लेम. त्या थ्रो तो वापरला जातो. मग आपला इश्यू काय आहे? कुठल्या चक्राचा आहे? त्यावरती बघून, ते आपण हेरून त्यावरती स्पेसिफिक ची बॉल बनवून चक्रावरती सोडावा लागतो. हा ची बॉल ऊर्जेने भरवत असतो आपण आणि लेव्हल 1 मध्ये ताकद थोडी कमी असते, पण तो काम करतो. कारण कंटिन्यू एखाद्याचं हीलिंग करू शकत नसाल, वेळ नसेल एखाद्याला, तर आपल्या घरामध्ये आजारी असेल, तर या ची बॉलचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. ची बॉल ही संकल्पना खूप चांगली आहे. कारण या बॉलमध्ये आपण ऊर्जा एकत्रित करतो आणि एकत्रित केलेली ऊर्जा ठराविक वेळ 10-15 मिनिट साठवतो आणि ती समोरच्या व्यक्तीच्या शरीरावरती आपण सोडत असतो. ते बी आपल्या कल्पनेने. ची बॉल बनवताना आपण आपला ओरा साफ करणं खूप गरजेचं असतं. कारण तो ची बॉल आपण दुसऱ्यालाही पाठवतो. स्वतःसाठीही बनवत असतो. त्यानंतर उपचार चांगले होतात आणि उपचाराला खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो. म्हणून ह्या ची बॉलची थेरपी वापरली जाते. रेकीमध्ये ची बॉल हे तुम्ही ऐकलं असेल आधी, की ची बॉल, ची बॉल. मग त्यामध्ये प्रत्येक पॅटर्न असतो चक्राचा. प्रत्येक चक्राचा कलर असतो. त्यानुसार ची बॉलची निर्मिती केली जाते. आता आपण चक्रांबद्दल तर खूप सारी माहिती पाहिलेलीच आहे. आपण क्राउन चक्र बघितलं तर त्याचा व्हायलेट कलर असतो. ते आपलं हायर व्हिजन म्हणजे अं, खूप मोठं ध्येय काय असेल, तर आपण ते तय करत असतो लाईफमध्ये नेमकं मला काय करायचंय शेवटी, काय हवंय फायनली. थर्ड आय बघतो तर त्याचा इंडिगो कलर असतो. इंडिगो कलर. त्याचा प्लॅनिंग, गोल सेटिंग, आपण काय प्लॅन करतोय, आपलं गोल सेटिंग काय आहे, या थर्ड आयमध्ये आपण हे करत असतो, व्हिज्युअलाइज करत असतो. नेमकं करायचंय काय ते. थ्रोट चक्र असतं, ब्लू कलर असतो, कम्युनिकेशन. एक दुसऱ्याशी चांगल्या पद्धतीने बोलता यावं, यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं कम्युनिकेशनसाठी. हर्ट चक्र असतं, त्याचा कलर असतो ग्रीन आणि हे चक्र काय असतं इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे आपलं इमोशनल म्हणजे भावनिक सगळ्या गोष्टी असतात. त्या या हर्ट चक्राशी रिलेट असतात. त्यानंतर असतं सोलर प्लेक्सस म्हणजे मणिपूर चक्र. ते म्हणतो आपण येलो कलर बघतो. तिथं कॉन्फिडन्स असतो, आपण म्हणतो ना सेल्फ इस्टीम असते. जे आपले सेल्फ पॉवर, विल पॉवर सगळी असते ती इथून असते. नंतर सॅक्रल चक्र असतं, ते ऑरेंज रंगामध्ये असतं. मग ते आपण टीमवर्क, कम्युनिकेशन किंवा कनेक्शन यासाठी जास्त वापर करत असतो. त्यानंतर असतं रूट चक्र, रेड कलर सेफ्टीसाठी स्ट्रेंथ, ताकद यामध्ये सामावलेली असते. म्हणजे प्रत्येक चक्राचं काहीतरी काय परफॉर्मन्स करण्यासाठी वेगवेगळं काहीतरी असतं. आणि त्यामध्ये हे मेन 7 चक्र असताना 114 चक्र आहेत. पण यावरती तुम्ही काम केलं, तर बाकीच्या चक्रांना खूप सहाय्य होतं. मग त्या चक्रांनाही खूप मदत होत असते प्रत्येक गोष्टीमध्ये. मग आपल्याला इंटेलिजन्स म्हणा, सोशल इंटेलिजन्स असतो. सगळ्या गोष्टी असतात. इमोशनली असतात, तुमच्या फिजिकली असतात. सगळ्या गोष्टी इमोशनली, फिजिकली कनेक्टेड आहेत. म्हणतो ना आपण आता मराठीत तुम्हाला सांगायला गेलं तर म्हणा सर इंग्लिशमध्ये सांगितलं, सहस्त्रार चक्र कुठं असतं? डोक्यावर असतं. रंग काय असतो? जांभळा आणि आजार काय तुम्हाला माहिती आहे? नैराश्य येणं, खूप थॉट प्रोसेस.
आज्ञाचक्र असतं मग तिसरा डोळा म्हणतो. तिसरा डोळा. त्याला गडद निळा रंग असतो आणि मायग्रेनचा ज्यांचा प्रॉब्लेम असतो ना, त्याचा आज्ञाचक्राचं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे असं समजायचं, की आजार आहे थोडासा. विशुद्धी चक्राचं काय गळ्यात स्थित असतं इथं, इथं. रंग हलका निळा असतो आणि बोलताना आणि गळ्यासंबंधी थायरॉइड असेल, बाकीच्या काय घसा वगैरे असतील याच्या समस्या येतात. अनाहत चक्र म्हणतो आपण इथलं, त्याला हृदय चक्र असे म्हणतात. ते हृदयाच्या जवळ असतं. हिरवा रंग असतो आजार, हार्टचे ब्लॉकेज, हार्ट अटॅक येणं, कोलेस्ट्रॉल इत्यादी प्रॉब्लेम इथं असतात. मणिपूर चक्र असतं याला आपण सौर प्लेक्सस बी म्हणतो आपण किंवा सोलर प्लेक्सस बी म्हणतो. तरी त्यात आदिवृक्क ग्रंथी म्हणतात ना आपण, आदिवृक्क ग्रंथी त्याजवळ स्थित असतं. पोटाशी संबंधित सगळे आजार असतात ना, इथून असतात. म्हणजे रंग पिवळा असतो, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, अपचन सगळं इथं रिलेट करत असतं. आणि स्वादिष्टान चक्र माहिती प्रजननाशी संबंधित असतं. नारंगी रंग, अनियमित मासिक पाळी येणं, पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस किंवा वंध्यत्व हे असे प्रॉब्लेम त्याचे राहतात. मूलाधार चक्र जे असतं, ते सगळ्यात तळाशी असतं. लाल रंग असतो आणि यात चिंता, आजार वगैरे सामावलेले असतात. मग प्रत्येक म्हणतो ना, निळा आणि हिरवा रंग आपल्याला तणावापासून बाजूला ठेवत असतो. आपल्याला एक चमकदार आणि एक चांगलं काय म्हणतो कणखर बनवत असतो. मग अनेक गोष्टी करत असताना चिबॉलमध्ये याचा खूप इम्पोर्टंट असतंय. मग तुम्हाला ते थोडीशी माहिती जी सांगितलेली आहे, तर त्याचा जुन्या माहितीचा उपयोग आधार घ्या. बऱ्याच गोष्टी संपतील. तुम्हाला माहिती आहे जगातील पहिला रंग कुठला होता माहिती आहे का? सगळ्यात जगातील पहिला रंग गुलाबी रंग. फिकट गुलाबी रंग हा जवळ-जवळ तुम्हाला सांगतो 500 दशलक्ष वर्षापूर्वीचा जुना आहे आणि तो जगातील पहिला रंग आहे. हा समुद्रात आढळतो. सूर्यप्रकाशापासून अन्न बनवणाऱ्या म्हणतो ना आपण अ, अ, फोटोसिंथेटिक काय म्हणतो त्याला ऑर्गॅनिझम्स जीवांनी बनवला आहे. आणि सगळ्यात तो प्राचीन जीव आता नामशेष झालेले आहेत. पण हे तुम्हाला सांगितली माहिती एक. सगळ्यात जुना रंग कुठला माहीत असावा, की आपला गुलाबी किंवा रेड रंग. बघा जांभळा रंग कशावरती काम करतो? उदासीनता, मायग्रेन, त्वचारोग. लाल रंग काय करतो? कमी रक्तदाब, अशक्तपणा, पक्षाघात. पिवळा रंग अपचन, यकृत, बद्धकोष्ठता, डोळ्याचे आजार. म्हणजे असं प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या गोष्टीची रंगाशी कनेक्टेड आहे. नारंगी रंग कुठं काम करतो? मूत्रपिंड, हार्निया, किडनी स्टोन. निळा रंग दमा, श्वसनाचे आजार, उच्च रक्तदाब याशी करत असतो. मग आपण अधिक गोष्टी बघत असतो. आपल्या ओरावरून समजत असतं आपल्या ओराचा रंग काय आहे. मग आपल्याला कुठपर्यंत हील करायला पाहिजे, कसं हील करायला पाहिजे, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आपण कॅमेऱ्यातली ओरा बघत असतो बघा. पण आता फोटो काढायला लागला ना, एक किरण निघतात त्याच्या साइडला. तो त्याच्या ओराचा रंग असतो. कॅमेऱ्यातूनही त्याच्या ओराचा रंग दिसतो. बॅक साइडला, बॅकग्राऊंडला तुम्ही कधी बघाल तर. तर तुमच्या माहितीसाठी सांगितलं. आणखीन एक उपकरण असतं, की कॅमेऱ्यातून बी ओराचा रंग दिसतो. आणि धातू म्हणाल तर तुम्ही मग तांबे म्हणाल, तांब्यातून बी ओरा समजतो. त्या कांड्या वगैरे वापरतात बघा किंवा पाणी बघताना. पितळाहून बी समजू शकतो आपल्याला. त्यात बऱ्याच काही गोष्टी असतात. म्हणजे ओरा उपकरणांनी बघतात आजकाल आणि किंवा कॅमेराद्वारे आणि मेडिटेशनद्वारे बिना ते मी शिकवलेल्या पद्धतीने तुम्ही बघू शकता अशी बोटं करून कुठं काय बघायचा. मग सगळे जे असतो ही आपली 7 चेकची बॉलचा उपयोग जो म्हणतो ना स्ट्रेस, निद्रानाश, अँक्साइटी, डिप्रेशन, चिंता, ब्लड प्रेशर, रक्त म्हणतो ना स्किन डिसीज अशा अनेक प्रकारांवरती याचा उपयोग होत असतो. मग या आपल्या रंगामुळे काय होतं आपलं आयुष्य बदलू शकतं. पिवळा रंग म्हणतो ना स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप काम करतो. बॉलसाठी हे खूप महत्वाचं आहे. केशरी रंग आपल्या भावना व्यक्त करण्यास मदत करतो. म्हणजे ज्या काय आपल्यामध्ये भावना आहेत, आपल्याला काय ओपन करता येत नाही. तुम्ही जर केशरी रंग वापरला किंवा असेल, तर तुम्हाला भावना व्यक्त करता येतात. कॉन्फिडन्स वाढतो. लाल रंग म्हणतो ना, आपला परफॉर्मन्स सुधारास मदत करत असते. आपला परफॉर्मन्स वाढतो. निळा रंग आपल्याला सर्जनशील बनवतो, म्हणजे क्रिएटिव्ह बनवतो. आपण कुठलंही कौशल्य असो, काही आहे, त्यामध्ये करतो. आता गुलाबी रंग म्हणतो ना आपण रिलेशनशिप, पती-पत्नीचं नातं असेल, इतर कोणाचे नाते असेल, तर ते मदत होते. पिवळा रंग जास्त खाण्यापासून, ओव्हर ईटिंग म्हणतो ना जास्त खाणं, त्यापासून आपलं वाचवत असतो. म्हणजे प्रत्येक रंग जे दिला आहे ना आपल्याला, तो चक्राशी कसा रिलेट आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे, किती मदत होत असते. मग या थ्रो आपण आपल्या जीवनामध्ये आपण हील करत असताना, बॉल बनवत असताना आपल्याला खूप मदत होत असते. मग हा बॉल आपल्याला जिथं प्रॉब्लेम आहे, जिथं काय-काय त्रास होतोय, सपोज तुम्हाला सोलर प्लेक्ससमध्ये त्रास होतोय,
तर तो ची बॉल बनवतो आपण. त्यावेळी तो ची बॉल बनवताना जर सोलर प्लेक्सेस पोटाचे प्रॉब्लेम असतील, तर त्यात पिवळा रंग तुम्ही बघितला पाहिजे. तो बॉल पिवळ्या रंगाने भरायचा असतो आणि तो पिवळ्या रंगाचा बॉल त्या चक्रावरती स्पेसिफिक सोडायचा असतो, म्हणजे तिथला स्पेसिफिक उपचार होतो. म्हणजे सांगायचंय काय मला उदाहरण, की प्रत्येक चक्रानुसार ची बॉल वापरायचा. जर तुम्ही कॉमनली एकत्र जर ची बॉल वापरायला गेला, तर तेवढ्या फास्ट हिलिंग आणि तेवढं हिलिंग होत नाही. आपल्याला माहीत असतो, समोरच्या व्यक्तीला काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. मग त्याचा प्रॉब्लेम आपल्याला समजतो बऱ्याचपैकी चक्रावरून. जर तो समजला, तर तुम्ही तो सांगतोय पोट दुखतंय, तर पोटावरती त्याच्यावरती तोच रंग भरायचा. तो तिथं मूलाधार चक्राचा प्रॉब्लेम असेल, मूळव्याधी तर काय त्रास असतील, हाडांचे काय प्रॉब्लेम असतील, तर रेड रंग त्या बॉलमध्ये बघायचा असतो. भरायचा असतो. त्याला ऊर्जा द्यायची असते आणि तो मूलाधार चक्रामध्ये सोडायचा असतो. सोडताना इंटेन्शन द्यायचं असतं. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे रेखीय ऊर्जा किंवा हे ईश्वरीय शक्ती, हे शिवशक्ती, कृपा करून या बॉलमध्ये असा-असा तुम्ही एक्स-वाय-झेड रेड रंगाने पूर्ण तो भरायचा, की बोलवायचं, की मला बॉल बनवायचा आहे. माझ्या हातामध्ये बॉल तयार होऊन दे. तुम्ही जसं म्हणायला लागता, तसं ते ऑटोमॅटिकली क्रिया होत जाते हळू पुढे तुम्हाला सांगेन मी. पण या बॉलचे असे 6-7 प्रकार पडतात. या 6-7 प्रकारानुसार त्याचे उपचार केले जातात. बॉल जे सांगतोय त्यापेक्षा आणखीन खूप डीपली गुडघ्याचं असेल तर त्यासाठी वेगळं. म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक याच्यावरती डिपेंड करत असते. मग कोणाचं हर्ट चक्र बिघडलं असेल, तर हिरवा रंगाचा बॉल बनवावा लागतो. तो बॉल कशा पद्धतीने तिथं सोडायचा, कुठल्या पद्धतीने कुठं गेला पाहिजे, याची थिअरी ही खूप महत्त्वाची असते. म्हणून हा बॉलचा जो प्रकार असतो, तो आपण प्रकर्षाने मी सांगितले ना, आपण रंग बघतो, संगती बघतो. यासाठी तुम्हाला रंग सांगितले, चक्रांचे कलर सांगितले, त्याचे थोडेफार प्रॉब्लेम बी सांगितले. अगोदर तर खूप डीपमध्ये मी तुम्हाला समजवलेलं आहे. चक्रांविषयी माहिती. म्हणून थोडीशी चक्रांची माहिती समजून घ्या, की हील करताना तुम्हाला खूप मदत होईल. आणि हा बॉल तुम्ही कुठं आणि विद्यार्थ्यांसाठी कसा वापरायचा, आपला मुलगा पेपरला जात असेल, तर त्याच्यासाठी कसा वापरून त्याच्यावरती बॉल सोडायचा आणि पाठवायचा, की पेपर चांगला जावा, त्याची भीती कमी व्हावी. अशा अनेक गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे बॉल थ्रो करता येतात. त्यात तुम्ही बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह करू शकतो. आपले प्रिझम नंतर तर बघणारच आहोत. प्रिझम बी खूप उपयोगी येतं तुम्हाला. तो पार्ट वेगळा असतो. पण या बॉल थ्रू तुम्ही एखादे तुमचं कुठलंही काम असेल, तर ते कसं हील करू शकता त्या ऊर्जेने. तर याचा खूप हे होत असतं. मग बॉल करतानाची प्रक्रिया एक असते ना, ती प्रक्रिया व्यवस्थितरित्या केली पाहिजे. बॉल म्हणजे पूर्णपणे आपल्या हातामध्ये त्यावेळी एनर्जी जाणवते. असा बॉल बनतो ना गोल, गोल, गोल असा चेंडूसारखा. तुम्ही जेव्हा बनवायला जाता तुमच्या हातामध्ये असं एक प्रकर्षाने असा जवळच हात येत नाही लवकर. पण त्यामध्ये असा बॉल बनवतो आणि तुमच्या हातामध्ये फील होतो, की तो बॉल बनलाय. पण त्या बॉलमध्ये कशी प्रक्रिया करायची काय ते हळू तुम्ही समजू लागता. पण तो बॉल जेव्हा बनतो ना, त्यावेळी हीलिंग खूप जास्त वेळ चालू शकतो त्या व्यक्तीला किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल, तर तुम्ही तिथं फोटो असेल, त्या फोटोवरती बॉल सोडू शकता. त्याला तिथलं दिलेली एनर्जी फोटो तिथं म्हणजे मिळत असते त्यातली 70%. आपण जेव्हा आपल्यासमोर पेशंट असतं, आपल्या घरातलं पेशंट आहे, त्यावेळी बॉलचा उपयोग करून आपण त्याला हील करू शकतो. आता कंटिन्यू पेशंट जवळ बसणं किंवा कोणी खूप आजारी असतं, संसर्गजन्य रोग असतात, त्यावेळी त्याला हाताने स्पर्श करून हील नाही करू शकत आपण. त्याचं कारण आपल्याला तो परत संसर्ग आता कोरोनाच्या काळात बघत असाल कोविडच्या, कोण कोणाच्या जवळ वगैरे जात नव्हतं. मग हीलिंग कसं करणार? लेव्हल 1 शिकलेले आहेत फक्त त्यांनी, त्यांना पर्याय नसतो. मग अशा वेळी काय करायचं असतं, अशा पेशंटच्या जवळ आपण जाऊ शकत नसेल, व्हायरल काय असतील गोष्टी, तर बॉल खूप इम्पोर्टंट ठरतो आणि खूप मॅटर करत असतो. म्हणून प्राथमिक याच्यामध्ये आपण स्तरामध्ये उपचार करत असताना बॉलची प्रक्रिया खूप इम्पोर्टंट आहे. बॉल म्हणजे एक म्हणतो ना प्राणशक्ती आणि ही जी ईश्वरीय शक्ती आहे, ती आपल्यामध्ये आपल्याला डीपली हील करण्यामध्ये खूप मदत करते. आपण जरी आजारी असेल, तरी आपण बॉल बनला का आपली अवस्था नसेल, की कंटिन्यू हील करू शकू अर्धा तास, 1 तास स्वतःला. तर बॉल बनवला आणि आपण त्या बॉल सोडला ठराविक ठिकाणी, तर तुम्हाला एक्स्ट्राचं हीलिंग करायची गरज पडत नाही. त्या बॉल त्या त्या ठिकाणी जिथं त्रास होतोय तिथं जाऊन तो हील करत असतो.
ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा येणारी असते, वरून येणारी शिवशक्ती, ती काय करत असते, की आपल्यामध्ये जिथं प्रॉब्लेम तिथं जाऊन स्पेसिफिक आपण तिला डायरेक्शन दिलं, तर ते व्यवस्थित काम करत असते. प्रत्येक गोष्टीला आणि जेव्हा ची बॉल वापरतो, तेव्हा चांगले अफर्मेशन द्यायचे असतात, की हेल्थ रिलेटेड रिलेटेड. जसं कोणाचं डोकं दुखतंय, तुम्ही मायग्रेनसाठी ची बॉल बनवला इंडिगो रंगाचा, डोकं दुखतंय, थर्ड आय. मग त्यामध्ये इंडिगो रंग बघायचा आणि सोडल्यावरती त्यामध्ये आपण चांगलं अफर्मेशन द्यायचं, की त्या ची बॉलमुळे कायमस्वरूपी मायग्रेनचा त्रास संपलेला आहेच. काय म्हणत पूर्ण झाली प्रक्रिया अशी दाखवायची भूतकाळात. पूर्णपणे तो व्यक्ती बरा झाला आहे. पूर्णपणे मायग्रेनचा त्रास संपला आहे. आणि ही बॉलची प्रक्रिया जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला वेळ नसेल, कमी वेळ असेल, दररोज केली तर याचा खूप फायदा होत असतो. म्हणून या बॉलद्वारे आपण आपले उपचार करताना आपल्यातील अनेक गोष्टी काही असेल एक्स्ट्राच्या त्याही दूर होतात. हा ऊर्जेचा बॉल म्हणतो आपण. बॉल नाव आहे त्याचं त्याच्यानुसार जे आपली. पण हा एक ऊर्जेचा बॉल, एक ताकदीचा बॉल म्हणतो ना, तर तसा बॉल असतो. आणि या बॉलचा आपण उपयोग जसा करल तसा होत असतो. मग बॉल बनवायचा कसा बाबांनो? सुरुवातीची म्हणजे त्यांना आपण काय करायचं असतं, ही तर प्राथमिक माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. तुम्हाला काही जणांना या बॉलबद्दल अगोदर माहिती असेल किंवा नसेल. मला काही जास्त माहिती नाही. शिकले असतील त्यांना काय त्याची काही जणांना असू शकते. पण हा ही बॉलची प्रक्रिया खूप साधी आणि सोपी आणि सरळ असते आणि हीलिंगसाठी एकदम छान प्रकारे हीलिंग होत असतं. आता तुम्ही बरेचसे जण बॉल बनवताना आपला औरा क्लीन करणं गरजेचं असतं. सुरुवातीला आपला 10 ते 15 वेळा स्वतःवरून स्वॅईप मारणं. की हे ब्रह्मांडीय ऊर्जा प्रवाहितो ओरा साफ करायचा. मग आपला ओरा वगैरे साफ करायचा. माझा ओरा क्लीन होऊ दे, ओरा क्लीन होऊ दे, ओरा क्लीन होऊ दे. सगळी माझी नकारात्मकता निघून जाऊ दे. निघून जाते आपली धरणीमध्ये नकारात्मक व वसुंधरेमध्ये. मग आपली जेव्हा ओरा क्लीन होतो व्यवस्थित, आपला हाताचा वगैरे ओरा असा क्लीन करायचा व्यवस्थित. आपलं डोकं असेल, मान असेल, शोल्डर्स असतील, पायापर्यंत डोक्यापासून. आपण ओरा क्लीन केला, की ऊर्जावान आणि ची बॉल आणखीन पॉवरफुल बनतो. आता आता सेकंड लेव्हलमध्ये बॉल बनवायला गेलं, तर त्यात सिम्बॉल वापरले जातात. सिम्बॉलद्वारे जर बॉल पाठवला, तर पटकन त्याचे रिझल्ट येतात. पण सुरुवातीला आपण एवढं दूरपर्यंत पाठवू शकत नाही. त्याचं कारण, की आपल्याला लिमिटेशन्स आहेत कनेक्टिव्हिटीसाठी एक म्हणतो ना, ह्याची नेटवर्कची गरज असते. ती नेटवर्कची आपल्याकडे तेवढी ताकद नसते. त्यामुळं पहिल्या लेव्हलमध्ये आपण लिमिटेडमध्ये फिजिकली समोर पेशंट असेल, आपण घरातली लोकं असतील, तर आपल्यासाठी आणि घरातल्या लोकांसाठी वापरू शकता. त्याचप्रमाणे चिबॉलचा वापर करत असताना पूर्ण पॉझिटिव्ह विचार करणं, सकारात्मक विचार करणं गरजेचं असतं. तुम्ही जे विचार करता ते चिबॉलवर सोबत जात असतात आणि तुमच्या तिथल्या चक्रात किंवा तिथं तुम्हाला इफेक्ट करत असतात. आता कोणी खूप डोकं दुखतंय, उगाच चुकून म्हणलं काय म्हणजे चुकीचं काय म्हटला, की कधी राहतंय मस्त म्हणजे का वाकडं-तिकडं काय म्हणलात, तर तसंच ते तुम्ही ऊर्जेचा बल बनवता त्या थॉट प्रोसेसची जात असते आणि तो तसंच काम करत असतो. काय डोकं नसलेलं बरं. कधी-कधी बॉल बनवायला बसणार हे डोकं नसलेलं बरं म्हणणार. मग कसं व्हायचं? तर ते चुकीच्या पद्धतीने नाही बोलायचं काय. पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस खूप गरजेची आहे. आता तुमच्या घरात मुलं अभ्यास करीनात, मग त्यांच्याविषयीची आपण बॉल बनवून त्यांच्यावरती जर सोडला डोक्यावरती, तर त्यांना अभ्यासाची सवय लागते. जे काय अभ्यास करतात ते ध्यानात राहायला, लक्षात राहायला सुरुवात होते. तुम्ही जर अभ्यास करत असतात तेही तुमच्या लक्षात राहू लागतं. असं बॉलचा याचा खूप फायदा होत असतो. मग या बॉलमध्ये अनेक ज्या गोष्टी असतात, तर त्या फायदेशीर ठरतात. तुमचं जनावर आजारी असेल किंवा तुमच्यात प्राणी आजारी असतील, त्यांनाही वापरता येतो. आपल्या झाडे आजारी असतील, झाडांना सुकायला लागलेले असतील, तर झाडांनाही बॉलचं संरक्षण देऊन त्यांना ऊर्जा आपण ठेवू शकतो आणि ऊर्जावान करू शकतो. गायी आजारी असेल, कोणाकडे म्हैस असेल आजारी, तरी त्याला उपयोग करू शकता तुमच्या घरी. तुमच्या औषध मारताना किंवा औषध बनवताना बॉलचा उपयोग करून ते औषध ऊर्जावान करू शकता. म्हणजे बॉलचा उपयोग अनेक ठिकाणी करू शकता किंवा उन्हाळ्यात झाडांना खूप पाणी कमी मिळतं. रस्त्याने चाललाय, मग तुम्ही बॉल सोडून त्या झाडावरती सोडला, तर ते झाड ऊर्जावान राहतं. भले तरी त्याला कमी पाणी मिळेल, पण तरीही ते झाड जिवंत राहतं. इतकी त्या बॉलमध्ये ऊर्जा छानशी राहते. मग आपण अनेक गोष्टींसाठी या बॉलचा वापर करू शकतो.
काही लोक म्हणतात सर काय काय खूप आजारी असतात आणि सर मला उठताच येईना, सेशन जॉईन करता येईना काय. अरे या जर गोष्टी शिकलात तुम्ही तर तुम्हाला काय गरजच पडणार नाही एक्स्ट्राचं म्हणजे काय हे तुम्ही स्वतःचा जर ह्या बॉल यासारख्या गोष्टी बसल्या बसल्या झोपल्या झोपल्या बनवू शकते आणि आपण स्वतःसाठी वापर करतोय. आलं का लक्षात? कोणी व्यसनी असेल आपल्या घरात तर त्याच्या डोक्यावरती बॉल सोडला की ह्याला जे जे या दारूचं व्यसन सुटू दे किंवा जुगाराचं व्यसन सुटून दे, ते हळूहळू कमी व्हायला लागतं. म्हणजे बॉलचा वापर इतका खूप चांगल्या प्रकारे केला जातो आणि बॉल थ्रो तुम्ही अनेक गोष्टी महत्त्वाच्या करत असता. मग हे रंग माहीत पाहिजे. मी जे चक्रांचे कलर सांगितले बाबांनो ते माहीत पाहिजे. कशासाठी करताय ते माहीत पाहिजे. उगा तुम्ही कुठलाही बॉलचा कलर तिसराच बनवाल लाल आणि सोडाल हर्ट चक्रावरती नाही चालत. कारण हर्ट चक्राचं काम काय आहे? इमोशनल इंटेलिजन्स आणि मूलाधारचं काम काय होतं? रेड स्ट्रेंथ, ताकद. मग ती विपरीत घटना घडतात. मग तुम्ही म्हणता रिझल्ट नाही आला, तिसरंच काहीतरी झालं सर मला ऊर्जाच वाढली, त्रासच होतोय, कसं तरी होतोय, बीपी वाढला, असे त्रास बी होऊ शकतात. पण त्यासाठी या छोट्या-मोठ्या काळजी घेणं, की कलर माहीत असणं खूप इम्पोर्टंट आहे. म्हणून चक्रांचे कलर सांगितले जातात. तुम्ही चक्रांबद्दल त्या-त्या गोष्टी ऐकत असता. आता मी तुम्हाला सांगितलं चक्रांना हील कसं करायचं काय? तुम्ही हीलिंग प्रोसेस केली असेल. तर या गॅपमध्ये तुम्ही भरपूर काय शिकलेला आहात. मग त्याचा वापर स्वतःवरती केला असा, त्याचे रिझल्टही तुम्हाला येत असतील. असंच तुम्ही जर यालाही सोबतची बॉलला घेतलं आणि पुढे-पुढे गेलात, तर तुम्हाला आणखीन चांगले रिझल्ट मिळतील. आणि त्यासाठी तुम्हाला कुठलेही नियम काय ह्याची गरज नाही. एकदा बॉल सोडला ना, तुम्ही म्हणला ना, बॉल ह्याला 15 मिनिट हील कर. बॉल ह्याला 20 मिनिट हील कर, उपचार कर. तो बॉल तेवढ्या वेळ तिथं उपचार करत असतो बाबांनो. कळलं का? म्हणून आपण 10 मिनिट हात ठेवू शकत नाही, 15 मिनिट ठेवू शकत नाही. तर चिबॉल तर काम करू शकतो ना इमर्जन्सीमध्ये. तुम्ही म्हणाल, "सर मग तुम्ही एवढी भारी आयडिया सांगताय, आम्ही तर चिबॉलनेच उपचार करतो, बाकीचं सगळं सोडून देतो." असं नाही बाळांनो करायचं. मी शिकवतोय ते तुमच्या काही गोष्टी तुम्हाला समजाव्यात, की काही अडचणीच्या काळात मदतीला याव्यात. कधी-कधी उठू शकत नसतो, त्रास होतो, इमर्जन्सी असते, तर त्या गोष्टी उपयोग करण्यासाठी देतोय. तुम्ही जर रोजच असला प्रकार करत बसला तर नाही चालणार. ते हाताने करायचे उपचार हाताने करायचे. कारण आपल्याला ग्रँड मास्टर व्हायचं आहे. आपल्याला काय एक लेव्हल शिकून संपवायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. त्यासाठी या गोष्टीचा उ उपयोग करताना ठराविक गोष्टींसाठी मल्टिपल काय असतील प्रॉब्लेम तर त्यासाठी उपयोग करा. पण दररोजच तुम्ही म्हणाल बॉल बनवून आपलं ते झोपून जावं चक्रांवर सोडून नाही चालणार. तुमचं तुम्ही कधी-मधी किंवा घरातल्यांसाठी ह्याचा उपयोग करायचा. ते बी जास्त उपयोग कुठं होतो? संसर्गजन्य आजार असतील किंवा कोणी काय जाय आपण तिथपर्यंत डॉक्टरने सांगितलं असेल, की हा त्रास तुम्हाला बी व्हायरल होऊ शकतो. तर त्यासाठी वापर करायचा असतो. म्हणून बॉल काम करत असतो मित्रांनो. नाहीतर आपण इतके इंटेलिजंट असतो, की आपलं इमोशनल इंटेलिजन्स आणि बुद्धीचं इंटेलिजन्स इतकं वापराल, की तुम्ही दररोजच बॉलमध्येच झोपाल. तर तसं करायचे नाही. ठीक आहे. बॉलची माहिती तुम्हाला मी सांगितलेली समजली सगळी? इथे कोणाला काही शंका? तर बनवायचं कसं सांगा. बॉल बनवायचा तेही कसा ते सांगणारच आहे तुम्हाला. ठीक आहे. गुडघ्यासाठी काळजी कोणता कलर मग? गुडघेदुखी. ते तुम्हाला हळू-हळू कळेल. ठीक आहे. सर पण तो चुकलं. बॉल केला त्याच्यानंतर त्याला आपण हे करतो म्हणजे हे पण करता आलं पाहिजे ना डिस्ट्रॉय म्हणजे करता आलं पाहिजे का नाही म्हणजे आता तुम्ही मी म्हणला की तुम्हाला 10 मिनिटास सांगितलं हा डिस्ट्रॉय वगैरे कसं काय ते हा पुढे-पुढे आपण म्हणजे बघणार आहोत. आपण 10 मिनिटासाठी 15 मिनिटासाठी हिलिंग देणार ते म्हणजे परत ते माघारी घेता आलं पाहिजे ना म्हणजे नुसतं असं. बॉल माघारी घ्यायचा नसतोच. हा म्हणजे ते काहीतरी करता आलं पाहिजे ना म्हणजे तसं. हां. तुम्ही जे कुठेतरी शिकला असाल, ऐकलं असाल, की नाही नाही असं ऐकलं सर नाही मग पहिल्यांदाच ऐकलं. तुम्ही माघारी कुठे घ्यायचा? नाही म्हणजे माघारी मला ती म्हणजे तुम्ही आता म्हणला की नाही की 10 मिनिटासाठी 15 मिनिटासाठी म्हणजे आपण डिस्कनेक्ट करतो की नाही आता जशी ऊर्जा तसं त्यालाही करता आलं पाहिजे ना. तेही तुम्हाला सांगितलं जातं नका हम्म. काळजी करू. पहिल्यांदा आपण बनवायचं कसं काय ते हे बघू. पण पहिल्यांदाच ऐकलं, ह्याच्या आधी ऐकलं नाही कधी. रेकी कश लेवल 1 केली ह्याच्या आधी मी. हं. काय दोन वेळा केली आहे, एकदा ऑफलाईन एकदा ऑनलाईन.
ची बॉल नाही ऐकलं, आज पहिल्यांदाच ऐकते. असू दे. हळूहळू भरपूर काही नवीन ऐकायला. हो नाही खरंच आहे पहिल्यांदाच ऐकते असू दे बरं.